आज एक उद्योग विभागाच्या नवीन कल्पनेबद्दल माहिती देण्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे आणि हा विषय आहे मधाचे गाव. आपल्याला माहिती आहे की आमच्या उद्योग विभागाच्या अंतर्गत खादी ग्रामोद्योग मंडळ आहे आणि ह्या मंडळातर्फे एक मध या विषयाचं एक संचालनालय आहे आणि त्याचे बरेच उपक्रम चालतात. महाबळेश्वरला त्याचं एक केंद्र आहे आणि त्या केंद्रातून मधपालनाला फार चालना दिली जाते, त्याचं प्रशिक्षण दिलं जातं. त्यासाठी मधपाळ म्हणून नियुक्ती केल्यावर त्यांना सहाय्य दिलं जातं आणि मग हे लोक ठिकठिकाणी मध संकलन करत असतात. त्या पेट्या असतात, त्याच्यामध्ये मधमाशा पालन केलं जातं आणि ते दौरे काढून निन्या ठिकाणी शेतांमध्ये ह्या मधपेट्या ठेवून मधाचं संकलन करतात. आणि आमचं खादी ग्रामोद्योग मंडळ आहे हे ते मध एकत्र घेण्याची व्यवस्था आहे बायबॅकसारखी. त्यामुळे त्यांना एक चांगला दरही त्याच्यातून मिळतो आणि खात्रीशीर असा खप होतो त्यांचा, असं ते चाललं आहे. आता आम्ही याच्यामध्ये आणखी एक वेगळ्या पद्धतीने वाढ करायचं ठरवलं आहे आणि मधाचं गाव, काही गावं अशी आहेत की त्याच्यामध्ये अनेक गावकरी ग्रामस्थ हे मधमाशा पालनाचा व्यवसाय करतात आणि त्यांचे असे एक प्रकारची केंद्र तयार होतात, समूह तयार होतो आणि ह्या समूह कल्पनेला अधिक जोर देण्यासाठी आता आम्ही मधाचं गाव अशी एक योजना आणलेली आहे आणि त्या योजनेचा शुभारंभ येत्या 16 तारखेला महाबळेश्वरमधल्याच जवळचं एक गाव आहे, मांघर म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये याचा शुभारंभ होणार आहे. भारतातलं पहिलं मधाचं गाव म्हणून घोषित होईल आणि त्या ठिकाणी त्या गाव अशी जवळजवळ आपल्याकडे आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी हे काम चाललेलं आहे, पण हे जे केंद्र होणार आहे त्या केंद्रामध्ये जवळजवळ 466 लोकसंख्या आहे आणि कुटुंब आहे 100. यातली 80 कुटुंब फक्त मधपालनाचा व्यवसाय करतात आणि त्याच्यावर त्यांची उपजीविका चालते. तर असं गाव म्हणून जर त्या ठिकाणी सगळ्या सुविधा देण्यात आल्या तर त्या गावातल्या जास्तीत जास्त लोकांना आणखी रोजगार मिळेल आणि ते हा व्यवसाय करतील. जनतेला शुद्ध मध मिळेल, हा त्याच्यातला एक फायदा आहे. कारण ह्याच्यावर नियंत्रण असतं शासकीय विभागाचं आणि त्यामुळे बाजारामध्ये जसा भेसळयुक्त मध वगैरे मिळण्याची भीती असते तसं नाही, शुद्ध मध अशा ठिकाणी नियंत्रित पद्धतीने मिळू शकतो. रोजगार वाढ होते आणि जनतेलासुद्धा खात्रीशीर शुद्ध 100% स्वच्छ असा मध मिळू शकतो. त्यामुळे ह्या विचाराला किंवा ह्या योजनेला जास्त चालना देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आतापर्यंत साधारण आम्हाला राज्यामध्ये असं लक्षात आलं की 490 गावांमधले लोक मधमाशा पालनाचा व्यवसाय करतात आणि त्याच्यामधून 40,000 मधपाळ व्यक्ती हे काम करत आहेत आणि हा शेतीपूरक व्यवसाय आहे. आतापर्यंत आमच्या महामंडळाने जवळजवळ 27,000 मधपेट्यांचं वाटप केलेलं आहे ह्या मंडळींना आणि त्याच्यातून दरवर्षी सुधारण 1,00,000 किलो एवढा मध गोळा होतो आणि त्याची विक्री होते. त्यामुळे हा व्यवसाय म्हणूनसुद्धा खूप राज्यामध्ये त्याला वाढ होण्याला वाव आहे आणि आपल्याकडे निसर्गामध्ये विविधता आहे, जशी वनं आहेत, जंगलं आहेत, त्याचबरोबर विविध प्रकारची पिकं आहेत की ज्याच्यावर मधमाशा आकर्षित होतात आणि त्यामुळे आपल्या राज्यामध्ये ह्या मधमाशा पालनाच्या व्यवसायाला खूप मोठा वाव मिळण्याची शक्यता आहे. ह्याचा दुसरा फायदा असा आहे, जसे मी 2 फायदे सांगितले, एक म्हणजे रोजगार मिळतो, स्वयंरोजगार. दुसरं असं आहे की चांगला शुद्ध मध जनतेला उपलब्ध होतो कारण हा नैसर्गिक मध गोळा केला जातो. आणि तिसरा फायदा असा आहे की ह्याच्यामुळे शेती उत्पादन वाढतं. कारण शास्त्रज्ञ हे नेहमी सांगत असतात की मधमाशा जे परागीकरण करतात आणि मधमाशांचं जे फिरणं आहे त्याच्यामुळे
शेतीमध्ये परागीकरणाची प्रक्रिया आहे जी चांगली होते आणि त्याच्यामुळे शेतीचं उत्पन्न वाढतं, भरघोस उत्पन्न होतं. असे काही शेतकरी आहेत की ज्यांना ह्याचा अनुभव असल्यामुळे ते मुद्दाम त्यांच्या शेतामध्ये मधमाशा पाळ जे आहेत त्यांना बोलावतात आणि त्या सर्व मधपेट्या तिथे ठेवून तो संपूर्ण सीझन झाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येतं की त्यांच्या शेतातलं उत्पादन हे वाढतं. त्यामुळे अनेक शास्त्रज्ञांनी अशा प्रकारचा इशाराही दिलेला आहे की मधमाशा कमी होतात काही ठिकाणी. ते ह्या जर कमी होत गेल्या तर त्या भागातली शेती कमी होईल, शेतीचं उत्पादन कमी होईल आणि माणसांना अन्नधान्याचा तुटवडा भासू लागेल. त्यामुळे मधमाशांकडे दुर्लक्ष होता कामा नये, त्यांची वाढ झाली पाहिजे जास्त, की ज्याच्यामुळे अन्न साखळी आहे ही सुरक्षित राहील, असं अनेक तज्ज्ञांनी शास्त्रज्ञांनी इशारा दिलेला आहे. त्यामुळे एका दृष्टीने पर्यावरणाचं रक्षण, निसर्गाचं रक्षण हे सुद्धा याच्यातून साध्य होतं आहे. त्यामुळे 16 तारखेला महाबळेश्वर जवळच्या मांगर गावापासून आम्ही मधाचं गाव ही योजना आता सुरू करत आहोत आणि त्याच्यातून हे जे शेतकरी आहेत किंवा मधपाळ आहेत त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन, त्यांना प्रशिक्षण आणि सर्व प्रकारचं सहाय्य आमच्या खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे देण्यात येणार आहे. तेव्हा आपल्याला विनंती आहे की आपण निमंत्रण आहे, आपणही जरूर यावं आणि त्या दृष्टीने एक महाबळेश्वरची सहली होईल. स्वागत आहे आपलं. संस्था कोण काम दिलं की आपण सरकस होते हां संस्थेला आपण हे करायला सांगितलं की नाही, तसे त्यांचे तिथे बचत गट असतात, ते गट मिळून समोर येतात. त्यामुळे अशा गटांना बोलणं करून त्यांच्याशी त्यांना हे करणं हे आम्हाला सोपं जातं त्याच्यामध्ये. पण काही गावं कशी आहेत त्याचे समूह तयार झाले, क्लस्टर तयार झालेले आहेत. हां, त्याला चालना मिळाली आहे, त्यांच्यामध्ये जागृती आहे आणि त्यांना असं कळलं आहे की इतर जे रोजगार आपण करत असतो त्याच्यावर हाही एक रोजगाराचा चांगला व्यवसाय आहे. त्यामुळे तिथे आता ह्या गावात मी सांगितलं की 400तले 300 लोक हेच काम करत आहेत, म्हणजे 400 कुटुंबातली 300 कुटुंब हेच काम करत आहेत मध संकलनाचं. तर अशी जर त्याच्यामध्ये वाढ होत गेली तर अनेकांना त्याच्यातून रोजगाराची संधी मिळेल. चंद्रपूर गडचिरोली भागाचे आदिवासी समाज आहे, ठाकर समाज असे यांचा मूळ व्यवसाय आहे दररोज फिरून पोळ्याचं पोळ शोधणे वगैरे. बरोबर, तर त्यांना ती गरज आहे, मग त्या भागात तुम्ही बरोबर आहे. पण ते त्यांच्या पारंपरिक पद्धतीने करतात. आता आपल्या शासकीय योजनेची त्यांना मदत मिळाली तर त्यांना ह्या पेट्या दिल्या जातात. त्यांचा जो पारंपरिक जो व्यवसाय आहे ना ते झाडांवरून मधाचं पोळं काढतात. ते आता ठीक आहे, ती परंपरा आहे. पण आपला जो हा प्रकार आहे पेटीचा, त्याच्यामधून अनेक गोष्टी साध्य होतात की त्याच्यात कोणाचं काही नुकसान होत नाही आणि त्या पेट्यांमध्ये मधमाशांच्या वसाहती तयार होतात एकाच ठिकाणी. सध्या गोडव्याची गरज आहेच, गोडव्याची गरज होती आहेच सगळ्यांना गरज आहे. ही मधाचं गाव तयार करण्याची ही कल्पना ही आपल्या राज्यात प्रथम होते आणि महाराष्ट्राचं अनुकरण नंतर इतर राज्य करतात, ते करतील. आम्ही मधुबन नावाचा ब्रँड केलेलाच आहे आणि तो आता व्यावसायिक पद्धतीने वाढावा किंवा लोकप्रिय व्हावा असे प्रयत्न सुरू झाले. देशात पहिल्यांदा? हो, देशात पहिल्यांदा. ही एक झाली. आता दुसरं एक आम्हाला मराठी भाषेबद्दल एक सांगू का? आपण अलीकडे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी 3 कायदे मंजूर केले गेल्या वर्ष 1.5 वर्षामध्ये. एक म्हणजे मराठी नावांच्या पाट्या दुकानावर असल्या पाहिजेत, त्याचा GR सुद्धा निघाला आणि त्याप्रमाणे आता सगळ्या महापालिका नगरपालिका यांना ते काम देण्यात आलेलं आहे, जबाबदारी दिलेली आहे की त्यांनी त्यांच्या भागातल्या सगळ्या दुकानांच्या कार्यालयांच्या पाट्या ह्या प्रामुख्याने मराठीत असल्या पाहिजेत
त्याचं नियम स्पष्ट आहे. पूर्वी त्याच्या संदिग्धता होती, आता स्पष्टता आहे की पाटीचा जो पूर्ण आकार असेल त्यातला पहिला अर्धा भाग हा मराठीसाठीच राखून ठेवला पाहिजे आणि ठळकपणानं ते लिहिलं गेलं पाहिजे. पूर्वी ह्याच्यात स्पष्ट नियम नसल्यामुळे कुठेतरी बारीक कोपऱ्यामध्ये मराठी नाव आणि बाकीचं सगळं इंग्रजी किंवा इतर भाषेमध्ये असं होत होतं. आता ती पळवाट बंद झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही त्याचे उदाहरणं देऊन त्याची पत्रकं महानगरपालिकेनं सांगितले, सगळ्यांना दुकानदारांना तशा प्रकारच्या सूचना द्या, त्यांना वेळ देण्यासाठी त्यांना वेळ द्या ती पाट्या बदलण्यासाठी, आणि त्यानंतर नाही केलं तर मग काय ज्या कायद्याप्रमाणे कारवाई असतील ते करायचे. आणि हे करण्यासाठी आम्हाला अनेक संस्था, स्वयंसेवी संस्था हे पुढे आलेले आहेत. ते म्हणतात आम्हीसुद्धा ह्या कामामध्ये शासनाला मदत करू इच्छितो. आणि लोकसहभाग हा शेवटी कुठल्याही कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाचा ठरतो. अशासाठी की नाहीतर फक्त तक्रारी आल्या तर लक्ष द्यायचं एवढंच होतं सरकारचं काम. तक्रार आली तर आम्ही ते कोणाला तरी सांगतो याच्यात लक्ष घाला. पण अशा संस्था, स्वयंसेवी संस्था ठिकठिकाणी असतात गावांमध्ये. त्यांनी जर ह्याच्यावर जर लक्ष दिलं आणि त्यांनी जर संबंधितांना जाऊन नीट माहिती दिली तर ह्याच्यामध्ये चांगलं काम होऊ शकतं. आम्हाला अपेक्षित जे परिणाम आहे तो साध्य करता येईल. म्हणून आम्ही अशा संस्थांसाठी नमुने करून दिलेले आहेत की कशा प्रकारचे दुकानं वरच्या पाट्या असाव्यात. अर्धा भाग म्हणजे काय, त्यात मराठीला पहिला अर्धा हिस्सा आणि नंतर मग दुसरी भाषा कोणती, हिंदी इंग्रजी काय असेल ती कसं द्यावं ह्याचे उदाहरणासहित दिलेलं आहे. कालच माझ्याकडे मराठमोळं मुलुंड नावाचं एक मंडळ आहे, संस्था आहे मुलुंडची, आणि त्यांची सगळी कार्यकारी मंडळ आलं होतं. त्याच्यामध्ये शरद खातू हे माजी आमदारसुद्धा होते. आणि त्या मंडळींनी सांगितलं की आम्हाला ही योजना पुढे नेण्यासाठी काम करायचं आहे. तर आम्ही त्यांना आमचा जो नमुना आहे तो पत्राचा आणि फलक कसे असावेत याबद्दलचं मार्गदर्शन असं सगळं त्यांना दिलेलं आहे. त्यामुळे ते अशी ठिकठिकाणच्या संस्था, मंडळं हे काम शासनाचा हा कायदा अंमलात यावा म्हणून मदत करणार आहेत. त्याचबरोबर दुसरं असं आहे की इंग्रजी किंवा इतर माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी आता सक्तीची किंवा अनिवार्य करण्याचा कायदा केला आहे. परंतु ते होतंय की नाही हे बघण्यासाठी सुद्धा आम्हाला लोकसहभागाची गरज वाटते. आणि त्यासाठी सुद्धा अनेक अशा संस्था त्यासाठी तयार झालेल्या आहेत. काही शिक्षकांच्या संघटना आहेत, ते सुद्धा या बाबतीत शाळांमध्ये काही अडचणी असतील किंवा काही शाळा करत नसतील तर त्या बाबतीत आमच्या विभागांना ते लक्षात आणून देतील. त्यामुळे ही जी कल्पना आहे की सगळ्या बोर्डांच्या शाळा ICSE, CBSE काही असतील तरी त्यांनी एक विषय मराठी हा शिकवलाच पाहिजे. हा कायदा अंमलात यायचा असेल तर असा लोकसहभाग आम्हाला फार उपयुक्त वाटतो. त्याचबरोबर महापालिकांना आपण आता एका नियमाने अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं की त्यांचा कारभार, पूर्वी महाराष्ट्राचं धोरण आहेच मराठी राजभाषा धोरण, परंतु त्याची अंमलबजावणी होत नव्हती. आता मात्र त्याच्यामध्ये सगळ्या महापालिका, सगळी प्राधिकरणं ही जोडून घेतली असल्यामुळे आता सगळ्या ह्या संस्थांच्या महापालिका, नगरपरिषदा, MMRDA, सिडको सारखी प्राधिकरणं यांना त्यांचा कारभार हा पूर्णपणे मराठीत करावाच लागेल. आणि त्याच्यामध्ये त्यांनी पाठवायची परिपत्रकं, काढायची निवेदनं किंवा लावायच्या पाट्या आणि अंतर्गत बैठकांची वगैरे जे काही इतिवृत्त असतात ही सगळी मराठीत असली पाहिजे. तरच मराठी भाषेचे खऱ्या अर्थानं वापर होत राहील, संवर्धन होत राहील. त्यामुळे ह्या बाबतीत आता लोकसहभाग वाढत आहे, ही आमच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. ही मला आपल्या निदर्शनाला आणून द्यायचे. माझे दोन्ही विषय झालेले आहेत. पाट्या बदलण्यासाठी काय वेळ मुदत दिली? पाट्या बदलण्यासाठी किंवा 50% हां, काही व्यापारी संघटना ज्या आहेत व्यापाऱ्यांच्या, त्यांनी अशी विनंती केली की आम्हाला एक मुदत द्या, तेवढ्या मुदतीमध्ये आम्ही करू. आणि ते बरोबर आहे, का हल्ली पाटी फक्त रंगवली जात नाही, ती निऑन साईनची किंवा इलेक्ट्रिकची असते. तर त्यामुळे एक महिना वगैरे दिलं जाईल.
1 महिना पुरेसा आहे, तेवढ्यात ते करू शकतील. म्हणजे मोठ्या ज्या कंपन्या आहेत, मोबाईल कंपन्या वगैरे आहेत मुंबईचं, हां. तिथं इंग्लिशमध्ये अक्षर मोठं असतं आणि फक्त ब्रँड ते त्याला आता आपण हे केलं आहे ना, नियम केलेला आहे की तो ब्रँडसुद्धा दोन्ही भाषांमध्ये करता येईल. त्यांना त्यांचा जो ब्रँड रजिस्टर्ड आहे तो त्यांनी ठेवावा आणि दुसरं मराठीत लिहावा. ठीक आहे, धन्यवाद. सर हिंदी में बता पाचगणी महाबळेश्वरच्या ज्या घाटामध्ये त्या परिसरामध्ये अनेक शेतकरी हे मधमाशांचं पालन वगैरे करतात. वाई मसूरवरती हो. पण ते स्वतः स्वबळावर करतात. पण त्यांना आता काही शासकीय मदत वगैरे आम्ही आहे ना, आम्ही आता ते जे आमचं केंद्र आहे महाबळेश्वरचं, त्या केंद्रामध्ये एक इमारत प्रशिक्षणासाठी बांधली. त्यांना प्रशिक्षणासाठी त्यांची नोंदणी होते, त्यांना तो पूर्ण कोर्स शिकवला जातो. त्यानंतर ह्या पेट्या दिल्या जातात शासनातर्फे. नोट वगैरे असतात. हा सगळं आहे त्याच्यावर. ती मध केंद्र योजना जरा जी सांगा. आहे थोडंसं आपली 2019 पासून मध केंद्र योजना आपण राबवतो आहे. त्याच्यामध्ये 50% सबसिडीच्या आधारावरती त्यांचे प्रशिक्षण, त्यांना पूर्ण मध संच देण्याची ती योजना आहे आणि त्याचा लाभ जे आहे त्या भागाचे लोक घेत आहेत. नाही मॅडम, ऐसे नोट वगैरे असतात. हा GR आहे आपलं, ते GR देऊन द्या आणि नोट पण देऊन द्या त्यांना. जगताप जरा द्या. सर हिंदी में जानना चाहेंगे कि आप एक देश में मैम हिंदी में अच्छा बता नहीं पाएंगे. आप देश में पहला ऐसा हाँ. गांव महाराष्ट्र बनाने जा रहा है जो सिर्फ मधुमक्खियों के जरिए मध निकालने का काम करेगा और जी. मधु का गांव. किस तरीके से संकल्पना है और कैसे इसको बनाएंगे? जैसे मध मध एक लोकप्रिय चीज़ है और उसकी मांग भी रहती है. लोगों को शुद्ध मध मिलना ये आवश्यक है. इसके साथ साथ में मधुमक्खी पालन करना ये एक व्यवसाय भी है और इससे ज़्यादा रोज़गार लोगों को मिलते हैं. हमारे जो खादी ग्रामोद्योग मंडल है उनके मध का एक संचालन डिपार्टमेंट है. इनके तहत महाबळेश्वर में एक मध केंद्र चलाया जाता है. उसमें प्रशिक्षण की व्यवस्था है और जो कोई ये व्यवसाय करते हैं उनको मदद भी दी जाती है, सब्सिडी भी है, उसका जो साहित्य है वो दिया जाता है. अब हम एक नई योजना लेकर के आए हैं कि जिसका नाम है मध का गांव, मधाचं गांव. तो ये मध का गांव यानी कि एक उस गांव के ज़्यादा में ज़्यादा संख्या में लोग ये मधुमक्खी पालन का व्यवसाय करें. उससे उनकी जो इनकम है वो बढ़ेगी, उनके लिए एक रोज़गार का साधन मिलेगा. साथ साथ में जनता को शुद्ध मध उपलब्ध होगा. और जहाँ जहाँ वो ये काम करेंगे वहाँ की जो खेती है उसमें सुधार आ जाता. क्यों? मधुमक्खी जो है वो खेती के लिए बड़ा उपयुक्त काम करती है और तीनों तरफ से ये जो व्यवसाय है वो लाभदायक हो जाएगा. तो हमारे ये पहला गांव मैं मानता हूँ कि पूरे देश में मध का गांव ये पहली बार ये इसका आयोजन हो रहा है. और महाबलेश्वर में मांगर नाम का जो गांव है महाबलेश्वर के पास में, वहाँ से इस 16 तारीख को इसकी शुरुआत हो जाएगी और बहुत सारे गांवों को हम इसमें जोड़ ले लेंगे. सर महाराष्ट्र में जिस तरीके से आप मधु का गांव बना रहे हैं, लेकिन हाल में सियासी हिंदुत्व का मधु भी लोग निकालने की कोशिश कर रहे हैं और लगातार इस पर आप देख रहे हैं कि सियासत चले. चूंकि आप बहुत सीनियर लीडर है, इसलिए कितनी भी सियासत हो, हिंदुत्व का जो मधुरता है हिंदुत्व की वो कभी कम नहीं होगी, वो निरंतर रहेगी. तो कोई कितना भी प्रयास करे वो तो रहने वाली है. सियासत अपनी जगह पे, विचार अपनी जगह पे, जिनकी जी विचारों पे निष्ठा है, श्रद्धा है, वो उसको लेकर के चलेंगे. कुछ लोग नया विचार बदल करके और आ रहे हैं. नए विचार कितने दिन टिकते हैं ये भी देखना है कि विचारों में बदलाव बहुत जल्दी जल्दी आ रहे हैं. तो कायम रहना अपने विचारों पे ये भी बहुत जरूरी होता है. काही लोक अयोध्येला जात आहेत आणि तिथले भाजपच्या खासदार मध्ये त्यांनी अयोध्येला येऊ नये, तर तुम्हाला वाटतं अशा पद्धतीनं कोणी अयोध्येला जावं की नाही?
नाही, मला वाटतं देशामध्ये घटना आहे, कायदे आहेत आणि आपल्या आवडत्या धार्मिक ठिकाणी, मंदिराच्या ठिकाणी जाण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला. त्यामुळे ते स्टंटबाजी करून असं काही कोणाला थांबवता नाही येणार. भाजप सरकारने म्हटलं आहे की राज ठाकरेंनी माफी मागावं तरच ते यावं. ते दोघांचा आपसातला विषय आहे, त्यांनी ठरवावं काय करायचं. नाही, त्याच्यावरचा निर्णय हे भाजप अध्यक्षांनी द्यावा ना. जर त्यांचेच खासदार बोलतायत किंवा त्यांनी सांगावं की बा ह्या मनसेच्या योजनेला आमचा पाठिंबा नाही, काहीतरी एक भूमिका घ्यावी. पण भूमिका घेणारे घेत नाहीत, ही अडचण आहे. पण भाजप दोन्ही ठिकाणी पाय ठेवून आहेत का, की ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एकीकडे राज ठाकरेंच्या संदर्भात पॉझिटिव्ह भूमिका घ्यायची आणि उत्तर प्रदेशमध्ये कुठतरी निगेटिव्ह भूमिका घ्यायची. ही गोची कोणाची झाली आहे? खरं त्यांनाच विचारलं पाहिजे की हा जो गुंता झाला याच्यातून कसं बाहेर पडणार. त्यामुळे ठीक आहे, जरा असं वाटतं की कोणाला तरी त्रास देणारा एखादा त्रासदायक माणूस उभा राहिला तर बरं वाटतं, पण तो त्रास अंगावर उलटला किंवा आपली पंचायत होते ना, ते भाजपची आज अडचण ती झालेली आहे. सर, बीजेपी के सांसद कह रहे हैं कि यहाँ पे आना नहीं चाहिए, अयोध्या में माफी मांगनी चाहिए जो वक्तव्य दिए हैं राज ठाकरे ने, क्या कहेंगे इसको? अरे मैं ये बोल रहा हूँ कि उस पार्टी की जो चीफ है, अध्यक्ष है, उन्होंने इसके ऊपर निर्णय देना चाहिए. क्या उनके सांसद, उनके विधायक, उनके कार्यकर्ता, पदाधिकारी, इनके ऊपर इनका नियंत्रण नहीं है. उन्होंने अपनी पार्टी की पॉलिसी जाहिर करनी चाहिए, वो नहीं कर रहे हैं. इसमें कुछ दाल में काला है. ठीक आहे, धन्यवाद. औरंगाबादमध्ये पाणी टंचाई भीषण होत चाललेली आहे, हो तुम्ही पालकमंत्री हो, आम्ही त्याचा आढावाच घेतला आहे पूर्ण. मी गेलोही होतो आणि त्यावेळी हे केलेलं आहे. त्यानंतर आपले पाणीपुरवठा सचिव आहेत संजीव जयस्वाल, हे गेले होते. आम्ही काय काय उपाय केलेले आहेत. पहिले म्हणजे सध्या जे पाणी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये काय कशी वाढ करता येईल, ती संपूर्ण लाईन स्वच्छ करायचं हे केलं. त्याच्यामध्ये असं पाणबुडे उतरवले. जॅकवेल जिथे आहे जायकवाडी धरणात, त्याच्यातून बराच त्या तोंडावरचा गाळ काढला. एक तर हंडा सापडला, तो अडकला होता, ते काढला. म्हणजे हा एक उपाय आहे पाण्याची पुरवठा जरा वाढण्याचं. त्यानंतर एक 1800 मीटर लाईन गारखेडा म्हणून भाग आहे गारखेडा, त्या ठिकाणी 1800 मीटर लांब लाईन पाण्याची नवीन टाकायचं काम सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही उद्योगमंत्री असल्यामुळे MIDCचा मी अध्यक्ष आहे. ते MIDCला मी सूचना दिलेली आहे, तिथून 3 MLD किंवा दशलक्ष लिटर पाणी दररोज दिलं जातं महानगरपालिका क्षेत्राला MIDC कडून. त्याच्यात वाढ करायची सूचना दिलेली आहे आणि ते 10 MLD पर्यंत पाणी वाढवावं अशी मी सूचना दिली आहे. ते वाढ टंचाई आहे, त्या टंचाईमध्ये थोडं लोकांना दिलासा मिळेल अशा प्रकारचं आहे. शिवाय जी मोठी योजना चालू आहे, अर्थात त्याला वेळ लागणार कारण ते 80 किलोमीटर दुरून पाणी ते आणायचं आहे. त्याचं काम जोरात चाललेलं आहे. मी स्वतः दिल्लीत जाऊन नितीन गडकरींना भेटून तो जो हायवेची जागा त्यांची आहे ती मागितली, ती त्यांनी दिली आणि त्यामुळे तिथे पाईपलाईन टाकण्याचा जी अडचण होती ती दूर झालेली आहे. अशा सगळ्या मार्गांनी आम्ही त्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत. त्यामुळे तात्पुरती जी टंचाई जाणवते ही योजना होईपर्यंत त्या काळातसुद्धा जनतेला दिलासा मिळावा म्हणून छोटे प्रयत्न करून आम्ही तो दिलासा देतो. सर, एक प्रश्न है, आशीष अग्रवाल ने आरोप किया है कमी को लेकर किस तरीके से सरकार काम कर रही है. दूसरी चीज ये कि म्यूनिसिपल पानी जो रहता है म्यूनिसिपैलिटी से, वो लोगों तक फ्री में पहुंचना चाहिए, लेकिन उससे सर्विस टैक्स के रूप में लोगों से अभी भी पैसे लिए जा रहे हैं. तो पानी की व्यवस्था को कैसे वहां पर ठीक किया जाएगा? जी, एक तो महाराष्ट्र सरकार ने 1680 करोड़ रुपयों की योजना का काम शुरू किया है. ये काम बहुत बड़ा काम है और इसको पूरा होने में कुछ समय तो लगेगा. लेकिन अब इस साल हमारे वहाँ जो डैम है जायकवाड़ी, उसमें पानी है. क्यों, पिछले 2 साल से बारिश अच्छी थी इसलिए पानी है, लेकिन वहाँ से यहाँ लाने की दिक्कत है. क्यों, पुरानी जो लाइन है वो ख़राब हो चुकी है, उसका प्रेशर बढ़ाया नहीं जा सकता. फिर भी उसकी साफ़ सफाई वगैरह करके थोड़ा पानी ज़्यादा मिले इसकी व्यवस्था की है. दूसरी बात है MIDC जो है
वो इंडस्ट्रीज़ के लिए जो पानी आता है उसमें से कुछ पानी महानगर पालिका क्षेत्र के लिए देने की व्यवस्था हो रही है। मैंने वैसी सूचना दी है और अभी 3 दशलक्ष लीटर 3 MLD इतना पानी जो मिलता है उसमें वृद्धि करने के लिए और 10 MLD पानी देने का निर्णय लिया गया है। एक गारखेड़ा एक विस्तार है, वहाँ पे 1800 मीटर लंबी नई पाइपलाइन डालने का काम शुरू कर दिया है। ऐसे कुछ काम करके इस जो ये गर्मी के सीज़न है और जनता को पानी की जो किल्लत है वो कम होने के लिए भरकस कोशिशें हो रही है। सर, मराठी भाषेचं जे हिंदीमध्ये एकदा थोडं सांगून द्या. मराठी भाषा हिंदी दुकानों की पार्टी और स्कूलों में सख्ती का विषय किया गया है, क्या बात है? महाराष्ट्र विधान मंडल ने इसका कानून पारित किया है कि महाराष्ट्र में जितनी दुकानें हैं, कार्यालय है, उनके नाम के जो फलक होते हैं उसमें मराठी भाषा ठीक से लिखनी चाहिए। जो फलक की साइज़ है उसमें आधा हिस्सा वो मराठी लिखना ही होगा, ऐसे अभी कानून ही बन गया है और इसका अमल करने की जिम्मेदारी महानगर पालिका उस क्षेत्र की जो है उनको दी गई है। तो अभी इसके लिए बहुत सारी जो संस्था है वो भी सामने आ रहे हैं कि हम इसमें कुछ मदद करना चाहते हैं कि सरकार की कानून का अमल हो और महानगर पालिकाओं को ये सूचना दी गई है कि वो सारे व्यापारियों को या कार्यालय के प्रमुख है उनको एक मुद्दत दी जाए, कुछ जो जितने आवश्यक है उतने 15 दिन 1 महीना, और उसमें वो बदलाव करे और बदलाव नहीं करते तो फिर बाद में उनको जो शास्ति है, शासन जो कहे उसका विचार बाद में करे। लेकिन अभी अगर ठीक से बताया जाएगा तो सारे लोग ये अपने फलक है मराठी में करने के लिए तैयार है। हाँ, स्कूलों में भी जो दूसरे बोर्डों की स्कूल है ICSE, CBSE वगैरह, इसमें एक विषय मराठी का होना अनिवार्य है, ये करना ही होगा। और अभी स्कूल शुरू हो रहे ये छुट्टी के बाद में, इसमें इसका अमल हो जाएगा। इस पर निगरानी हमारे जो शिक्षा विभाग है, प्राथमिक शिक्षा विभाग, वो कर रहे हैं और हो जाएगा ये, इसमें कोई दिक्कत नहीं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।